खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाविरुद्ध लोकसभा अध्यक्षांकडे गंभीर तक्रार दाखल केली आहे। 20 एप्रिलला आयोजित राजमाता राणी हिराई जन्मोत्सव या शासकीय कार्यक्रमात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राज्य शिष्टाचाराच्या सर्व नियमांना धाब्यावर बसवून एका महिला खासदाराचा आणि संसदेच्या प्रतिष्ठेचा जाणीवपूर्वक अवमान केल्याचा आरोप त्यांनी या पत्राद्वारे केला आहे। या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन हे प्रकरण तातडीने संसदेच्या विशेषाधिकार समितीकडे वर्ग करण्याची आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे। अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या आणि शिष्टाचाराचे उल्लंघन करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर दंडात्मक व सेवा शर्तीनुसार कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही आणि संसदेच्या सर्वोच्च प्रतिष्ठेचे रक्षण होईल, असे त्यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे। आमदार येत असेल तर आमदाराला तुम्ही खासदाराचं भाषण चालू असताना जर का गाजावाजा करून असा आवाज करून शेवटी मला त्या आवाजापायी भाषण बंद करावं लागलं आणि मी सांगितलं की प्रोटोकॉलनुसार खासदाराचं भाषण झाल्यानंतर कुठलेही आमदार हे बोलू शकत नाही। मग असं असताना तुम्हाला बोलायचं होतं, तुम्हाला भाषण द्यायचं होतं। जवळपास 2.5 तास आम्ही त्या ठिकाणी वाट पाहिली, स्वतः पालकमंत्र्यांनी वाट पाहिली, तरी देखील सुधीर भाऊ त्या ठिकाणी पोहोचले नाही। आणि आल्यानंतर खासदारांचं भाषण झाल्यानंतर तुम्ही आमदाराचं भाषण प्रोटोकॉलनुसार घेता कसं, याच्या संदर्भात मी आता लोकसभा अध्यक्षाला एक प्रिव्हिलेज देखील टाकणार आहे आणि राजशिष्टाचाराचं उल्लंघन या ठिकाणी केलं म्हणून आयुक्त असतील, कलेक्टर यांना देखील पत्र दिलं। क्रम आदिवासी विभागाचा हिराई महोत्सव होता की भाजपाचा महोत्सव होता, अशी शंका सगळ्या उपस्थित लोकांच्या मनात निर्माण झाली आणि भविष्यातही अशा पद्धतीचे कार्यक्रम हे शासकीय कार्यक्रमात जर का कोणी राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असेल तर हे चुकीचं आहे।